श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजला परफेक्ट अशी फिटिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, अगदी व्यवस्थित असा समजेल तुम्हाला. तर मी फ्रंट पार्ट म्हणजे पुढची बाजू आणि मागची बाजू दोन्ही तयार करून घेतलेलं, स्लीव्ज पण तयार करून घेतलेली आहे. तर कमर घेर आहे ना 32 इंच आहे, तर बरोबर 8 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि फिटिंगसाठी 1 इंच. जर कस्टमरला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता त्यांच्या म्हणण्यानुसार. तर आपलं पुढच्या बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आता पाठीच्या बाजूला पण बरोबर असं कमर घेर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर आपल्याला आहे ना आता शोल्डर जोडायचं आहे. तर शोल्डर गळा उतरू नये म्हणून इथं लक्ष द्यायचं थोडंसं, की जिथं आपण शेवटचं हुक लावतो तिथून ते आपल्या शोल्डरपर्यंत जेवढी उंची आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. तर ह्यांची उंची 14.5 इंच आहे. मी 14.5 मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला बरोबर असं शोल्डर दोन्ही जोडून घ्यायचं आहे. तर ह्या बाजूला मी जोडून घेतलेलं आहे. तर आता दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच करायचं, जेणेकरून काय होतं की आपला शोल्डर उतरत नाही. बरोबर थोडंसं असं ताण द्यायचा, खेचायचं आणि मगच आपल्याला तिथं आखून घ्यायचं आणि मग टिप मारून घ्यायची आहे. मी दाखवते त्या अशा पद्धतीने. तर जर आपण असं केलं तर अजिबात शोल्डर आपला उतरत नाही. तर आपलं शोल्डर जोडून झालेलं आहे आणि थोडंसं राहिलं तरी कट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपला व्यवस्थित झालेला आहे. आणि जिथं आपण कमर घेर म्हणजे मार्किंग केलं होतं पुढच्या आणि मागची बाजू, तर तिथं ना व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि जिथं मुंडा आहे ना तिथं बघायचं कोणती बाजू वर खाली झालेला आहे. कारण आहे ना ही बाजू खूप महत्त्वाची आहे. जर आपण इथं व्यवस्थित नाही कट केलं तर आपलं स्लीव जोडली तर खालीवर होऊ शकतं आणि फिटिंगमध्ये व्यवस्थित नाही बसत. आता शोल्डर बघायचं की शोल्डर पुढचं आणि मागचं सेम आहे का. जर माझं पुढचं थोडंसं हे झालेलं आहे जास्त, तर बरोबर मार्किंग करून आधी टिप मारून घ्यायची आणि मगच कट करायचं. कारण जर डायरेक्ट कट केलं तर अस्तरची बाजू असल्यामुळं वरचं खाली निसटून जातं आणि त्यामुळे ना आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसत नाही. तर आता स्लीव्ज आपल्याला जोडायचे आहे. बरोबर मध्यभाग घ्यायचा आहे, पुढची बाजू पुढं ठेवायची आणि मधूनच जोडायची. मधून जोडल्यावर काय होतं, पुढं मागं सरकत नाही आणि एकदम मधोमध अशी आणि व्यवस्थित बसती. तर अशा पद्धतीने स्लीव्ज जोडून घ्यायची. मी तर नेहमी अशी स्लीव्ज जोडते, त्यामुळं काय होतं बरोबर अशी बसते आणि फिटिंगमध्ये पण पुढं मागं जरी झालं तरी फिटिंगच्या जे आपण टिप मारतो ना तिथं ना पुढचं मागचं व्यवस्थित होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे आणि आता डबल टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला. तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या ज्या चॅनलवरती ना वेगवेगळ्या आयडियाज ब्लाऊजबद्दल सगळ्या गोष्टी मी हळूहळू टाकणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपली एक स्लीव जोडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता कमरेची बाजू आणि स्लीवची जी फिटिंगची बाजू आहे व्यवस्थित ठेवली तर बरोबर येत आहे, पुढं मागं होत नाही. तर ह्या पद्धतीनेच आपण दुसरी पण स्लीव जोडून घ्यायची आहे. ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात ना त्या जर आपण फॉलो नाही केल्या तर आपला ब्लाऊज पुढं मागं चुकतो. ब्लाऊज शिवता येतो, सगळं छान येतं. फक्त काय होतं की आपल्याला ज्या बारीक सारीक गोष्टी असतात ना त्याला लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी ना प्रॅक्टिस करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या दोन्ही पण स्लीव जोडून झालेल्या आहेत. तर आपल्याला कवर शिलाई टाकायची आहे. त्याच्यामुळे ना जिथं फिटिंगला आपण मार्किंग केलं होतं, आता स्लीव्जला करून घ्यायचं आहे, पण खाली जिथं केलं होतं ना त्याच्या पुढं बरोबर असं 1 इंच घ्यायचं. मुंड्याच्या बाजूला फिटिंगचं सोडून पुढं 1 इंच टिप मारायची आणि अशी रेष मारून घ्यायची आहे आणि मग मोठी टिप आहे ना टाकून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि मुंड्यातली शिलाई आहे ना ती वरती ठेवायची आहे आणि मगच आपल्याला खाली टिप मारून घ्यायची आहे. तर टिप मारून घेतलेली आहे. आता बघा तुम्ही पुढं मागं थोडंसं झालेलं आहे ना ते कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येतो, दिसतो आणि शिवाय घातल्यावरती पण परफेक्ट बसतो. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पण दंडघेर प्लस 1 इंच घेणार आहोत. तिथं खून करणार आहोत. मुंड्यामध्ये पण मुंडा प्लस 1 इंच घ्यायचं आणि सरळ आपली एक रेष मारून घ्यायची आणि बरोबर अशी ना टिप टाकून घ्यायची. मुंड्याची शिलाई वरतीच ठेवायची. मी डबल का सांगते, कारण आहे ना लवकर लक्षात येत नाही जे नवीन असतात त्याच्यामुळं आणि शिलाई कट करून घ्यायची. मी दाखवते त्या पद्धतीने. तर आपण आहे ना ब्लाऊज उलटा करून घेतला आणि जिथं आपण कवर शिलाई टाकली होती ना तिथे ना सगळ्यात मोठी टिप टाकून घ्यायची, कारण आपण डायरेक्ट फिटिंग करायला घेतला तर शिलाई पुढं मागं होते फिटिंगची. त्यामुळं एक मोठी टिप टाकून घ्यायची अगदी व्यवस्थित. हे पहा असे.
आता आपण फिटिंग करणार आहोत आपला दंडघेर. नंतर महत्त्वाचं म्हणजे मुंढा 8 इंच आहे. बरोबर लगेचच तिथं आपला छातीघेर बघायचा, तर छातीघेर 9.5 येतो आहे. आणि खाली जी कमरेला जे आपण मार्किंग केलं होतं तिथं विखून केलेलं, तर पूर्ण रेष मारून घ्यायची. तर बघा आपलं फिटिंग एकदम व्यवस्थित आणि सरळ आलेलं आहे. तर आता टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला लगेच. तर जवळजवळ 3 टिपा टाकायच्या. एखादा कस्टमर सांगतच आपल्याला की बाबा मला जास्त मार्जिन ठेवा, कमी मार्जिन ठेवा, त्यानुसार आपण मार्जिन ठेवायचं. पण शक्यतो 1 इंच पुढं मार्जिन ठेवायचं. अशा पद्धतीने 3 टिप टाकून घ्यायच्यात आपण. आणि ह्या पद्धतीनेच आपण दुसऱ्या बाजूला पण टिप टाकून घ्यायची आहे बरोबर अशी. तर आपल्या चॅनलवरती पर्स, ब्लाऊज, स्टिचिंग रिलेटेड सगळं काही मी शेअर करणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने फिटिंग करा. तुमचा ब्लाऊज कधीच आणि कुठेच चुकणार नाही. कितीही तुम्ही नवीन असला आणि आपण कितीही शिवत असतो ब्लाऊज, तरी पण आहे ना, महत्त्वाचं म्हणजे फिटिंग लवकर लक्षात येत नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं ब्लाऊजचं माप वेगवेगळं असतं त्याच्यामुळं. तर आपण ह्या पद्धतीनेच करायचं नेहमी. खूप छान बसतो ब्लाऊज. मी सुरुवातीला तुम्हाला घालून पण दाखवलेला फोटो आहे बॅक साईडचा, तर तुम्ही बघितलंच असेल. तर बघू शकता तुम्ही आपली सरळ टीप आलेली आहे. दंडघेर, मुंढा आणि छातीघेर आणि कमरघेर अगदी व्यवस्थित असा सरळ आलेला आहे. तर हा आहे प्रिन्स कटचा ब्लाऊज. प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये सुद्धा एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये बसतो. तर तुम्ही बघू शकता कसा ब्लाऊज आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.